नमस्कार. आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जर तुम्ही एक पोल्ट्री फार्मर आहात आणि स्पेशली गावरान म्हणूनही या कोंबड्यांना संबोधलं जातं, तर तुम्ही जर गावठी कोंबड्या पाळताय तर गावठी कोंबड्यांबद्दल या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की गावठी कोंबड्या किती काळ जिवंत राहतात, त्यांचं आयुष्यमान किती, या कोंबड्या किती दिवसात तयार होतात, किती दिवसांनी अंडी द्यायला सुरुवात करतात, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना दिवसाला किती फीड लागतं, वर्षभरात या कोंबड्यांकडून आपल्याला किती अंडी भेटतात, कोणत्या वयाची किंवा मग कोणत्या कोंबड्यांचं मांस हे खाण्यासाठी सर्वात जास्त रुचकर असतं. त्याचबरोबर गावठी कोंबड्यांना लसीकरण करायचं की नाही, औषधं कोणती द्यायची, किती प्रमाणात द्यायची, या कोंबड्यांची किंमत किती, अंड्यांची किंमत किती आणि एक कोंबडा किंवा कोंबडी तसेच अंड्यांसाठी किती खर्च येतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिला मुद्दा होता आपला की गावठी कोंबड्यांचं आयुष्य किती वर्षापर्यंत या कोंबड्या जिवंत राहतात. तर एक कोंबडी किंवा कोंबडा रोगांपासून आपण वाचवला तर एक कोंबडी 5 ते 10 वर्ष आरामात जगते आणि कोंबडा 5 ते 8 वर्षापर्यंत जगत असतो. बहुतांश कोंबड्या ह्या रोगातच मरत असतात. तर त्यावेळेस आपण त्यांची योग्य काळजी घेतली तर काही कोंबड्या 15 वर्षापर्यंतही जगत असतात. तर हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा की या कोंबड्या किती दिवसात तयार होतात, किती दिवसांनी अंडी द्यायला सुरुवात होते. तर एक कोंबडी 6 महिन्यात पूर्णपणे तयार होत असते, विकण्यासाठी असो किंवा मग अंडी देण्यासाठी. 6 महिन्यात ती पूर्णपणे रेडी झालेली असते. तसेच कोंबडाही 5 ते 6 महिन्यात पूर्णपणे तयार झालेला असतो विकण्यासाठी. आणि 6 महिन्यात कोंबड्याचं वजन 1 किलोपर्यंत झालेलं असतं, त्यांना फीड चांगल्या प्रकारचं दिलं असलं तर. तसेच 6 महिन्याच्या कोंबडीचं वजनही 800 ते 900 ग्रॅम झालेलं असतं. कोंबड्यांचं वजन हे आपल्या फीड मॅनेजमेंटवर डिपेंड असतं. आणि या वेळेसच्या कोंबड्या म्हणजेच जेव्हा कोंबड्या अंड्यावर येतात पण अंडी द्यायला सुरुवात अजून झालेली नसते, म्हणजेच 5 ते 6 महिन्याच्या ज्या कोंबड्या असतात ज्यांना तलग बोलतात, तर या 5 ते 6 महिन्याच्या तलगी असतात त्यांचं मांस हे खायला अतिशय रुचकर लागत असतं. तसेच कोंबडासुद्धा 5 ते 6 महिन्याचा असतो तेव्हा त्या कोंबड्याच्या मांसाची जी चव असते ती अप्रतिम असते. तर गावठी कोंबड्यांची अस्सल चव तुम्हाला चाखायची असेल तर 5 ते 6 महिन्याच्याच कोंबड्या किंवा कोंबड्याची खरेदी करा. कारण की यापेक्षा कमी किंवा मग जास्त वय असलेल्या कोंबड्यांच्या चवीत थोडासा फरक जाणवतो. म्हणून कधीकधी आपल्याला गावठी कोंबड्यांची चवसुद्धा थोडीशी वेगळी वाटते. त्यामागचं कारणच हे आहे की एका विशिष्ट पिरियडमध्येच या कोंबड्यांची चव ही अतिशय चविष्ट, अतिशय रुचकर आणि अप्रतिम अशी असते. तर हे झालं चवीच्या बाबतीत. आता आपण बघूयात की या कोंबड्यांना फीड किती लागत असतं. तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी किंवा मग पूर्णपणे तयार झालेल्या कोंबड्यांना दिवसाला 100 ते 120 ग्रॅम फीड लागत असतं. आणि यातील फक्त 45 ते 50% फीडचा वापर हा मांस किंवा मग अंडी तयार होण्यासाठी होत असतो. आणि 2 ते 4 दिवसाच्या पिल्लांना 4 ते 10 ग्रॅम फीड हे प्रत्येक दिवसाला लागत असतं. आणि जशी पिल्लं वाढतात तसं त्यांचं फीडही वाढत जातं. आणि आधी सांगितल्याप्रमाणे तयार झालेल्या कोंबड्यांना 100 ते 120 ग्रॅम फीड हे प्रत्येक दिवसाला लागत असतं. त्याचबरोबर एक कोंबडा किंवा कोंबडीचे वजन 1 किलो व्हायला जवळजवळ 3 ते 4 किलो फीड हे त्यांना लागत असतं. आणि आता अंड्यांबद्दल जाणून घेऊयात. तर आता या गावठी कोंबड्यांकडून आपल्याला वर्षाला किती अंडी भेटू शकतात.
तर आपण जर कोंबड्यांकडेच अंडी उबवण्यासाठी दिली, कोंबड्यांकडूनच पिल्लं काढून घेतली, कोंबड्यांकडूनच पिल्लं वाढवून घेतली, तर आपल्याला वर्षाकाठी जास्तीत जास्त 40 ते 45 अंडी एका कोंबडीकडून भेटत असतात. तेच जर आपण या कोंबड्यांकडून फक्त अंडीच घेतली तर 1-1.5 महिन्यातून 10 ते 12 अंडी आपल्याला एका कोंबडीकडून भेटत असतात. पण या कोंबड्यांचा स्वभावच असा असतो की अंडी देऊन झाल्यानंतर ही कोंबडी अंड्यांवर बसणार अंडी उबवण्यासाठी. आणि जर आपल्याला फक्त अंड्यांचं उत्पादन घ्यायचं असेल तर जशी ही कोंबडी अंड्यांवर बसते तसं लगेच या कोंबडीला अंड्यांपासून दूर ठेवायचं, तरच ती पुढच्या 15 ते 20 दिवसात पुन्हा अंड्यावर येणार. आणि मग आपल्याला 1-1.5 महिन्यातून रेग्युलर या कोंबड्यांकडून अंडी भेटत राहतील. तर अशा प्रकारे वर्षाला आपण 90 ते 110 अंडी एका कोंबडीकडून वर्षाकाठी घेऊ शकतो. आणि किमतीचं सांगायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी या कोंबड्यांची किंमत वेगवेगळी आहे. तशी पण आमच्याकडे या कोंबड्यांची किंमत 500 ते 700 रुपये आणि कोंबडी 300 ते 400 रुपयांपर्यंत विकली जाते. आणि अंड्यांचा 15 ते 20 रुपये रेट सध्या चालू आहे. आणि आता मेन मुद्दा म्हणजे वॅक्सिनेशन. तर गावठी कोंबड्यांना वॅक्सिनची काहीही गरज नाही. उलटी वॅक्सिन केलेल्या कोंबड्या लवकर आजारी पडतात. फक्त वॅक्सिनबद्दल ट्रेनिंग घेतलं जातं आणि अशा प्रकारचे ट्रेनिंग घेऊन लोक भरपूर पैसे कमवतात. आणि म्हणून वॅक्सिनला एवढं महत्त्व दिलं आहे. नाहीतर गावठी कोंबड्यांना वॅक्सिन फायद्याचं कमी आणि नुकसानीचं जास्त आहे. आणि औषधांचं सांगायचं झालं तर या कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे या कोंबड्यांना औषधाचीही जास्त गरज पडत नाही. फक्त CRD म्हणजेच सर्दीसारखा आजार त्यांना थोडासा होत असतो. आणि आजारी पडण्याआधीच जर त्यांना आपण थोडेसे आयुर्वेदिक काढे बनवून दिले तर या आजारांचं प्रमाणसुद्धा खूप कमी होऊन जातं. तरी पण आजारपण जाणवलंच तर त्या संदर्भातील औषधं आपण मेडिकलमधून आणून या कोंबड्यांना देऊ शकतो. आणि आता एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता गावठी कोंबड्यांनासुद्धा ब्रॉयलरसारखं वॅक्सिन, अँटीबायोटिक्स, वेगवेगळे ग्रोथ प्रमोटर्स आणि खूप सारे मेडिसिन्स सर्रास वापरले जातात. गावठी कोंबड्यांनासुद्धा ब्रॉयलरसारखं ट्रीट केलं जातं. जर आपण हे असंच करत राहिलो ना तर गावठी कोंबड्यांचा जो भाव आहे ना, जो रेट आहे तो कमी व्हायला वेळ लागणार नाही. कारण की लोक जास्त पैसे मोजून यासाठी या कोंबड्या खरेदी करतात की त्यांना वाटतं की या कोंबड्यांना कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन्स, औषधं दिली जात नाहीत. पण जर या गोष्टी लोकांना कळायला लागल्या तर भविष्यात या कोंबड्यांच्याही किमती कमी होऊन जातील. आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून प्रत्येक पोल्ट्री फार्मरने वॅक्सिनेशन करताना या गोष्टीचा नक्की एकदा विचार करावा. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि वॅक्सिनेशन करून जर कोंबड्या मेल्या नसत्या तर ठीक आहे, तर या गोष्टीचा आपल्याला उपयोग झाला असता. पण वॅक्सिन करून पण कोंबड्या मरतात, तेही आणखीन जास्त प्रमाणात. तर मग काय फायदा वॅक्सिनचा, हो की नाही? आणि वॅक्सिनबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.